महायुतीचे शिंदे गटाचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला। साईबाबांचं दर्शन घेऊन शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। शिर्डीतल्या आदर्श माध्यमिक विद्यालयात महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी मतदान केलं। विश्वास वाटतोय तुम्ही आज आता मतदान केलं आहे काय विश्वास? या ठिकाणी शिर्डीच्या जनता कार्यकर्ते आणि मतदारावर पूर्ण माझा विश्वास आहे। 2014-2019ला शिर्डीच्या जनतेने मला विश्वासाने मतदान केलेलं आहे। त्यामुळे मी साईबाबांचं दर्शन घेऊन आज शिर्डीमध्ये मतदान करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे। मी नगर जिल्ह्याचा रहिवासी आहे। मी कर्जत जामखेडचा 15 वर्ष आमदार होतो। शिर्डीच्या जनतेने कार्यकर्त्यांनी मला 14-19ला निवडून दिलेलं आहे। हे पार्सल त्यांनी 3 वेळेस ह्या शिर्डीच्या जनतेने 14ला रिजेक्ट केलं, 19ला रिजेक्ट केलं, 14ला 3 वेळेस रिजेक्ट केलेलं पार्सल माझं स्वीकारलं आहे पार्सल। आणि खुडूक झालेली कोंबडी आहे ती। आता खुडूक झालेल्या कोंबडीला काय करतात माणसं? शेवटी आहे ना रिजेक्टमध्ये ते अंडे देत नाही, उपयोग नाही। जनता नेते ह्या ठिकाणी काम करत असताना मला विश्वास आहे की ह्या मतदारसंघामध्ये सर्वांनी मतदान या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून मला करते। साईबाबा मला तिसऱ्यांदा देखील आशीर्वाद देतील असं वक्तव्य खासदार सदाशिव लोखंडे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर जी 24 तासशी बोलताना केलंय। कॅमेरामॅन प्रदीप पाटील सह कुणाल जमदाडे, जी 24 तास, शिर्डी, अहमदनगर।